मित्रांनो नमस्कार. आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक खुशखबर मिळणार आहे. पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठी घोषणा होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. दरवर्षी दिवाळी आधी महागाई भत्त्यात वाढ होते. दरम्यान यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नवरात्री सुरू होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कदाचित महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हा महागाई भत्त्याची घोषणा जरी सप्टेंबरमध्ये झाली तरी हा भत्ता 1 जुलैपासूनच लागू असणार आहे. जुलै 2025 मध्ये वाढणारा महागाई भत्ता हा 3 ते 4% वाढू शकतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 ते 59% होऊ शकतो. दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये हा भत्ता वाढला जातो. दरम्यान जानेवारीच्या महागाई भत्त्याची घोषणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होते, परंतु हा महागाई भत्ता 1 जानेवारीपासूनच लागू होतो. तर त्यानंतर जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याबाबत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये होते, परंतु हा महागाई भत्ता जुलै महिन्यापासूनच लागू झालेला असतो. त्यामुळे जेव्हा महागाई भत्त्याची घोषणा होईल तेव्हा एरियर्ससुद्धा तुमच्या पगारासोबत हे प्राप्त होणार आहे. महागाई भत्ता हा ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर ठरवला जातो. यासाठी कामगार मंत्रालयाकडून आकडेवारी जारी केली जाते. महागाई भत्ता हा महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असतो. दिवसेंदिवस महागाई जशी वाढेल तसाच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला जात असतो. यावेळी जर ग्राहक किंमत निर्देशांक स्थिर राहिला तर सरकार महागाई भत्त्यामध्ये 3 ते 4% वाढ करू शकते. यामुळे महागाई भत्ता हा 58 ते 59% जाऊ शकतो. दरम्यान CPI IWची आकडेवारी आल्यानंतरच कॅबिनेटची मंजुरी मिळेल आणि त्यानंतरच महागाई भत्त्याची घोषणा होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.